केला महाबळी, मैत्र केला महाबळी, कामा नये अंतकाळी, आधी घेरे रामनाम, सामा भरी हा उत्तम, नाही तरी यम दात खातो करकरा, धन मिळविले कोडी, काळ घेतल्या न सोडी, कामा नये परिवार, सैन्य लोक बहुफार, तववरी तुमचे बळ, जव नाही आला काळ, आधी घेरे राम नाम, सामा भरी हा उत्तम, नाही तरी यम दात खातो करकरा, तुका म्हणे बापा चुकवी 84च्या खेपा, आधी घेरे राम नाम, सामा भरी हा उत्तम, नाही तरी यम दात खातो करकरा. विठ्ठला विठ्ठला कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम सरे त्यांच्या कोपादारे कथेचा विस्तार कोपादारे कथेचा कोपादारे कथेचा गुरुदास तुका गुरुदास तुका गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरणा संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. ते महाराज ते वायर पुढे ढकला ते, हा सरका पुढे, आता सरका. महिला मंडळीला आपल्याला बसायला लागणार आहे. हे गडी माणसं थोडं पुढे या, नाही इकडे जागा आहे भरपूर, या इकडे काय या 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 इकडे. कामा नये अंतकाळी, आधी घेरे राम नाम, सामा भरी हा उत्तम, नाही तरी यम दात खातो करकरा. कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण श्रीमंत संत वैराग्य शिरोमणी जगद्गुरु तुकोबारा यांचा 6 चरणाचा अभंग उपदेशपर प्रकरणातला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्या सगळ्यांना उपदेश करतायत, आणि उपदेश करताना तुकोबाराय आपल्याला असं सांगतात की बाबा रे, जीवनामध्ये सगळ्यात आधी काय करायला पाहिजे. तुम्ही कोणत्या गोष्टीला विकू नको देवा, आवाज थोडा, कोणत्या गोष्टीला तुम्ही किंमत देता आणि कोणत्या गोष्टीला तुम्ही आधी किंमत देऊन ती किंमत देऊन तुमच्या जीवनात काय फायदा होणार आहे. माणसं कशा कशाला जास्त किंमत देतात, कशा कशाच्या भरोश्यावर माणसं जीवन जगतात, त्या गोष्टी तुकोबारायनं आजच्या अभंगात सांगितल्या. सगळ्यात पहिल्यांदा लोकांचा भरोसा आपल्या मित्रावर आहे. 2 नंबर लोकांचा भरोसा धनावर आहे. 3 नंबर लोकांचा भरोसा परिवारावर आहे. 4 नंबर लोकांचा भरोसा आपल्याजवळ असणाऱ्या सैन्य बळावर आहे. 5 नंबर लोकांचा भरोसा आपल्या शरीरातल्या बळावर आहे.
महाराज म्हणतात तुम्ही ज्या ज्या गोष्टीवर भरोसा ठेवला या सगळ्या गोष्टी तुम्हाला शेवटी धोका देणार आहे. कशा कशावर माणसाचा भरोसा आहे? सगळ्यात पहिल्यांदा लोकांचा भरोसा आहे मित्रावर. दुसरा भरोसा कशावर आहे? पैशावर आहे. काही लोक म्हणतात महाराज पैसा असला ना जीवनात कशाचीच गोष्ट गरज नाही. तर पैशावर भरोसा आहे. तिसरा परिवारावर भरोसा आहे. चौथा सैन्य आणि लोकांवर भरोसा आहे. आणि पाचवा आपल्या शरीरातल्या बळावर भरोसा आहे. पण जेवढ्या ठिकाणी तुम्ही भरोसा ठेवला हे सगळे भरोशाचे ठिकाणी तुम्हाला धोका देणार आहेत. पण तुम्ही याच्यावर भरोसा ठेवू नका असं नाही, ठेवा भरोसा पण इतका ठेवू नका जितका तुम्ही रामनामावर भरोसा ठेवायला पाहिजे. असा सरळ अर्थाचा अभंग आहे. जीवनात माणूस म्हणून जन्माला आलो तर आपल्याला याच जन्मामध्ये 84च्या खेपा चुकवायच्यात म्हणून मनुष्य जन्म मिळालाय. असा या अर्थाचा अभंग. या अभंगावर काही चिंतन मांडण्यापूर्वी परिहार देणं गरजेचं आहे. परिहार आजचं जे कीर्तन आहे ते कोणत्या निमित्तानं आहे तुम्ही सगळेजण श्रुत आहे. कैलासवासी सौभाग्यवती भागीरथी निवृत्तीराव घनवट आमच्या आजीबाईच्या 13व्याच्या निमित्तानं आजची ही कीर्तनाची सेवा आहे. कीर्तनाची सेवा आयोजित करणारे त्यांचे दोन्ही सुपुत्र श्री विष्णू मामा निवृत्तीराव घनवट आणि आमचे महादेव मामा विष्णू आपल्या निवृत्तीराव घनवट या दोन्ही भावांनी आपल्या आईच्या निमित्तानं आज 13वा आहे. आज सुवासिनी आपल्याला जीव घालायच्या. अति महत्वाचा दिवस आहे. आजच्या दिवशी थोडा का होईना पण हरिनाम होणं गरजेचं आहे. कोणत्याही जीवाच्या निमित्तानं 13व्याच्या दिवशी 5 अभंग टाळ वाजायला पाहिजे असं शास्त्र नियम आहे. त्या निमित्तानं मग तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं, आमंत्रण दिलं. आपण 1 तासभर वाजले आता 12 1 तासभर आपण 1:15 वाजेपर्यंत 12:15 वाजले 1:15 वाजेपर्यंत आपण सेवा करू. तुम्ही सगळे महात्मे कीर्तनाला उभे असलेले टाळकरी विनेकरी आमचे गोपाळ महाराज, त्यानंतर महादेव महाराज आहेत पकवाद वाजवायला. सुदर्शन महाराजांच्या युट्यूब चॅनलवरून अभंग सागर युट्यूब चॅनलवर हे कीर्तन कायम राहणार आहे. तुम्हाला कधी ऐकावं वाटलं तर. त्यानंतर आपले सगळेच हरिभक्त किसन महाराज आहेत. दाजी तुम्हा सगळ्या हरिभक्ताला माझा साष्टांग जे हरी. आता सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही. म्हणजे वसंतराव माऊली महाराज, दौडराव महाराज सगळ्याच महात्म्याला तुम्हाला सादर प्रणाम करतो. ज्या मातेच्या निमित्तानं ही कीर्तन सेवा आहे त्या आईला भगवान पांडुरंगाच्या चरणाची प्राप्ती व्हावी. खरं म्हणजे असं मरण येणं जरा अवघड आहे बरं. लग्न झालेल्या प्रत्येक बाईला लग्न झाल्यावर तिला फक्त एकच विचारा सुवासीन बाईला, माय तुझ्या जीवनातली सगळ्यात शेवटची इच्छा काय? कोणत्याच बाईला असं वाटत नाही. प्रत्येक बाईला असं वाटतंय मालक मागं ठेवून मी आधी जावं, सुवासीन जावं असं वाटतं. सुवासीन जाण्यात काय असतं माहितीये का? अहो बाई सुवासीन गेली ना तर मालक जरी मेला नंतर, लक्षात ठेवा मी काय म्हणतो, तर पितर त्याचा नाही, बाईचा पितर त्याला जेवावं लागतं. इतका मान सुवासिनीला असतो. ध्यानात ठेवा. इथून पुढे आता यांना पितर घालताना नवमी घालायची. कोणती नवमी? आहेव नवमी घालायची. सुवासिनीचं मरण येणं तसं फार कठीण असतं. सगळ्या सुवासिनीला वाटतं ते सगळ्याच्या नशिबात नसतं. आणि म्हणून आमच्या आता हे फोटो मध्ये जरा नाव चुकलं बरं का. यांनी फक्त काय केलं, कैलासवासीन भागीरथी तिथं सौ टाकायला पाहिजे होतं है ना. सौभाग्यवती नाव टाकायला पाहिजे होतं. थोडस कुठंतरी पेनीनं खाली वरी कुठंतरी सौभाग्यवती टाकायचं. खूप चांगल्या महिन्यात मृत्यू आला त्यांना. एक तर महिना कोणता आहे? मार्गशीर्षाचा महिना. मार्गशीर्ष महिन्याचं तुम्हाला काय सांगू, मार्गशीर्ष महिना भगवंताचं स्वरूप आहे. मासानाम मार्गशीर्षोह ऋतूनाम कुसुमाकर. मार्गशीर्ष महिना भगवंताची विभूती आहे देवा. या महिन्यात मरण चांगल्या पद्धतीचा मृत्यू आला आणि त्यांच्या निमित्तानंच ही कीर्तनाची सेवा आहे. अभंग 6 चरणाचा आहे. लय विस्तार करणार नाही. सगळ्या अभंगाचा सार तुमच्या लक्षात आलेला आहे. आपल्याला उपयोगाचं कोण आणि आपल्याला उपयोगाचं कोण नाही याचा विचार आपल्याला 1 तासभर करायचा. जीवनामध्ये लक्षात ठेवा, अभंगाची सुरुवात जगद्गुरु तुकोबारायनं मैत्र या शब्दाने केली. कोणत्या शब्दाने केली? मैत्र. मैत्र शब्दाचा अर्थ काय? मित्र. मैत्र शब्दाचा अर्थ काय होतो? मित्र. कोणाला म्हणायचं मित्र? जो संकटात उपयोगाला येतो त्याला म्हणायचं मित्र. जगद्गुरु तुकोबारायनं तुम्हाला मित्र अंतकाळाला उपयोगाला येणार नाही असं सांगितलं. पण याचा अर्थ मित्राचं महत्व जीवनात नाही असं समजू नका.
काय 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 जरा व्यवस्थित ऐका बरं का. तुकोबारायने आजच्या अभंगामध्ये तुम्हाला तुमचा मित्र कामाला येणार नाही असं सांगितलंय. याचा अर्थ आता इथून गेल्यानंतर सगळे तुमचे मित्र आहेत त्याला घटस्फोट देऊ नका. तुमच्या मित्राला सांगू नका की आज कीर्तनात महाराजांनी सांगितलं मित्र काही कामाला येत नाही म्हणून तो जमत नाही, आज तुम्ही कट्टी. असं काही करू नका. मित्राचं महत्व आधी जीवनातलं सांगतो, मग मित्र कामाला कसा येत नाही ते सांगतो. गोस्वामी तुलसीदासांनी रामायणामध्ये संकटात उपयोगाला येणाऱ्या 4 गोष्टी सांगितल्या. कोणत्या कोणत्या? धीरज धर्म मित्र अरुणारी, आपद काल परखिये चारी राम, सिया राम जय जय राम. संकटामध्ये उपयोगाला येणारा जर पहिलं काय असेल तर धीर आहे. धीर संकटात उपयोगाला येतो. मी म्हणतो असं नाही, तुकोबर आहे म्हणतात. धीर तो कारण साय होतो नारायण, धीर तो कारण साय होतो नारायण. हो धीर तो कारण साय होतो नारायण, साय होतो नारायण. हे लेकरू एवढंच आहे, पण त्याला बरोबर कळते बरं कोण्या टायमाला इको द्यावा लागते, कोण्या टायमाला कमी करायचा. त्यांना अख्खा आमचा पंढरपूरचा सप्ताह हँडल केला. मोठ्या मोठ्या महाराज लोकांना तोंडात बोट घातले, हे पोरग कुठून शिकून आले. मग काही काही लोक म्हणत होते विनोदानं त्याचा आजा हुशार आहे. आजाला काही कळत नाही त्या मशीन मधलं. नातू हुशार आहे. धीर तो कारण साह्य होतो नारायण. संकटात उपयोगाला येणारी पहिली गोष्ट कोणती? लक्ष देऊन कीर्तन ऐकावं. संकटात उपयोगाला येणारी पहिली गोष्ट आहे धीर. धीर हे म्हणायचं असतं, पण जेव्हा धीर सुटतो का माणसाचा येतच नाही धीर. भल्या भल्याचा धीर गेला ना, आणि धीर गेला की माणूस संपला. लक्षात ठेवा. काही काही लोकांना नुसतं कोरोना झाला म्हणलं कीच मेले, ते दवाखान्यात बी गेले नाही. झाला म्हणणं इकडे त्याने जीव सोडून सगळंच केलं. कसं काय? धीरच संपला त्यांचा. धीर महत्वाचं बरं दादा. धीर कसं आहे? म्हणून माणसानं कोणत्याही परिस्थितीमध्ये काय नाही सोडायला पाहिजे, धीर धरायला पाहिजे. कारण धीर ज्याच्या ठिकाणी त्याला देव बी सहाय्य करतो. ही गोष्ट बोलायला सोपी, पण आचरणात आणायला अवघड आहे. परवाच्या दिवशी म्हणजे शनिवारी मी हाट्याला गेलो दर्शनाला. काहीच नाही, एकदम टकाटक होतो. फक्त डॉक्टरच्या तिथे गेलं, होता फुकटचा म्हणजे घरचा डॉक्टर म्हणून त्याला म्हणलं बीपी तपासल्यावर तुम्हाला बाबा लयच वाढली. त्यानं वाढली म्हणून मला घाम सुटणं संगत झालं एकदमच. मग त्यो थोडा वेळ डॉक्टर हसला, मला महाराज तुम्ही त्याला सांगता दुसऱ्याला धीर धरला की नारायण साई होतो, तुमचा धीर पुढे गेला. मी म्हणून ते काय आहे, तसंच असतंय. लोकांना सांगता येतं पण स्वतःच्या जीवनात अंदाज राहा अवघड आहे. त्यानं पुन्हा डबल मशीन लावली, मला उतरला बीपी, लगेच घाम गेला निघून. अरे हे माझंच होतं का तुमचं व्यास होते खरं सांगा. अहो जिकडं तिकडं फक्त तुम्हाला माणूस संपतो एकमेव कारण म्हणजे धीर. थोडं हळू न बोला, थोडं हळू. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. संकटात उपयोगाला पहिली वस्तू कोणती येते? काय उपयोगाला येतं? पहिलं धीर. दुसरं संकटात उपयोगाला येणार आहे धर्म. काय काय काय? जीवनामध्ये आपण जेवढा धर्म केला तो आपल्याला संकटात उपयोगाला येतो. म्हणून माणसाने नाही का, कायम माणसाने धर्मानं जीवन जगलं पाहिजे. कशानं जगलं पाहिजे? सगळं सुटलं तरी चालेल, पण धर्म सुटला नाही पाहिजे. पांडवाचं सगळं गेलं होतं, पण त्याने धर्म सोडला नाही. गेलेलं सगळं परत त्यांना मिळालं. धर्म करा, धर्म करा, तेने देव येईल घरा. धर्म पांडवांनी केला, त्याशी देव सहाय्य झाला. मग कोणत्याही परिस्थितीत माणसानं धर्म सोडू नये. माणसं म्हणतात असं, पण धर्मानं वागत नाही तेव्हा. माफ करा, मी परत एकदा बोलतो हे वाक्य. काय? माणसं धर्माचं वाक्य बोलू शकतात, धर्म नाव घेऊ शकतात, पण धर्मानं वागणं जरा अवघड आहे. कोण वागतं या जगात धर्मानं? कोण कोणाच्या धर्माला एवढं म्हणजे काय नाही. धर्म सोडलाय लोकांनी. राग नका येऊ देऊ तुम्हाला. आपण आपल्या हिंदू धर्मात मंदिर मोठे मोठे बांधून ठेवलेत, पण 5 लोक भजनाला येत नाही देवा. याच्यापेक्षा पुढचं सांगू तुम्हाला काय? सप्त्यात सुद्धा आपले लोक कीर्तनाला येणार. आपण धर्माला जागे नाहीत, धर्माच्या ठिकाणी आपण जागे नाहीत. मला काही कोणाचं मोठेपणा वर्णन करायचं नाही, पण बाकीच्या धर्मातल्या लोकांना बघा, टाइम झाला ना ते रेल्वे म्हणत नाहीत, बस स्टँड म्हणत नाहीत, खाली लगेच लुंगी आथरतात की लगेच त्यांची प्रार्थना सुरू करते.
ते त्यांच्या धर्माला अजिबात विसरत नाही. त्यांना आपल्या लोकांना धर्माचं काही नाही. एखादा कट्टर भजनी असला त्याला विचारा आज भजनाला नाही आला, ते म्हणतो घरी पाहुणे आले. आपल्या घरी पाहुणा आला तरी आपलं भजन बंद पडतंय, आणि त्यांच्या घरी जर पाहुणा आला ते मध्ये चलो पहिले नमाज अदा करने के लिए जाएंगे, बाद में बघेंगे काय करायचं ते. तर सज्जन आहो, कुठंतरी आपण धर्म सोडायला लागलो. धर्म करा, धर्म तुम्हाला संकटात उपयोगाला येतो. धीरज धर्म. तिसरी गोष्ट उपयोगाला येणारी आहे संकटात, तिचं नाव आहे मित्र. मित्र संकटात उपयोगाला येतो, आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये मित्र पाहिजे. जर मित्र संकटात उपयोगाला येतो असं गोस्वामी तुलसीदास महाराज म्हणतात, जर मित्र संकटात उपयोगाला येत असेल हे जर खरं आहे, मग जगद्गुरु तुकोबाराने असं का म्हटलं की मित्र तुम्हाला कामाला येणार नाही? मग असं सांगा ना, रामायणातलं खरं का तुकोबाराच्या गाथ्यातलं खरं? त्याचं उत्तर असंही लक्ष देऊ नाही का दोन्ही खरं आहे. का? व्यवहारातला मित्र तुम्हाला व्यवहारात उपयोगाला येऊ शकतो, पण व्यवहारातला मित्र मात्र तुम्हाला मृत्यूच्या वेळेला कामाला येणार नाही. आणि म्हणून व्यवहारातला मित्र सोडू नका, व्यवहारातला मित्र राहू द्या. मित्र महत्वाचा आहे, पण मित्र कोणासारखा पाहिजे सांगतो तुम्हाला. फार गोड आहे बघा. वसुदेव 6 लेकर मारले, 7वे बळीराम निघून गेले, 8वा देव स्वतः वसुदेवानं गोकुळात नेऊन घातला, आणि दोघं नवरा बायको बिना लेकराचे दुःख करीत बसले होते. पोरग झालं म्हणून अति आनंदानं नंदराजा मथुरेत आले, कंसाला भेटले, आणि वसुदेवाकडे जाऊन वसुदेवाला पाहिल्याबरोबर नंदराजा रडू लागला. वसुदेवानं विचारलं, का रडतोस? दुष्टानं तुझे 6 लेकर मारले म्हणून मला दुःख येते वाटतंय. म्हणजे आपल्या मित्राचं दुःख पाहून ज्याच्या डोळ्यात अश्रू येते तो खरा मित्र आहे. नाही तर मग तुमचं फसल्यावर ज्याला हसायला येतं ना, अशा मित्राला आपण जीवनातून सोडून दिलेलं बरं. आपलं वाईट झाल्यानंतर ज्याला चांगलं वाटतंय असा मित्र आपल्या जीवनात नको. आपल्या दुःखानं दुःखी होणारा मित्र पाहिजे. फारच गोड कविता आहे. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख अडवायाला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. काय आत्महत्याच होणार नाही कधी, कोणीच आत्महत्या करणार नाही. का बरं? एक मित्र तू कर आरशासारखा. जीवनामध्ये मित्राची अति गरज आहे, पण व्यवहारातला मित्र मात्र मृत्यूच्या वेळेला कामाला येऊ शकत नाही. लय लोक मोठ्या मोठ्या लोकांचे मोठे मोठे मित्र होते, आणि मित्राच्या भरोशावर त्याने लय मोठे पराक्रम केले, पण मृत्यूला मित्र कोणाच्याच कामाला आला नाही. काही उदाहरण बघू आपण. भजन करा एकदा. विठ्ठल विठ्ठल व्यवहारातला मित्र मृत्यूला कामाला येत नाही. कोणाला आला नाही? भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये आंधळ्या धृतराष्ट्राने विचारलं की संजया, काय धर्मक्षेत्र असणार जे कुरुक्षेत्र आहे, तिथं माझे आणि पंडूराजाचे पोरं म्हणजे माझे पुतणे गेलेत युद्धाला, काय करायला लागलेत? संजयानं पाहिलं, संजयाला दिव्य दृष्टी होती. तो म्हणला, महाराज दोन्ही बाजूला सैन्य उभं आहे. इकडून कोणाचं? पांडवाचं, आणि समोरून कोणाचं आहे? तुमच्या मुलाचं सैन्य आहे. तुमच्या पोरायचं सैन्य 11 अक्षोहिणी, आणि पांडवांचं सैन्य फक्त 7 अक्षोहिणी. तुमच्या पोराच्या बाजूला सेनापती म्हणून भीष्माचार्य आहेत, आणि पांडवाच्या बाजूला सेनापती म्हणून फक्त भीमदादा आहे. अपर्याप्तम तदस्माकम बलम भीष्माभिरक्षितम, पर्याप्तम त्विदमेतेषां बलम भीमाभिरक्षितम. भीम तिकडच्या बाजूला आहे. बर, पुढं काय झालं? पांडवाचं सैन्य पाहिलं, आणि दुर्योधनानं पांडवाच्या सैन्याला पाहून काय केलं? अवेर केला. कसा अवेर केला? माझ्याकडे लक्ष द्या थोडं. मी तुम्हाला लय व्यवहार नाही, फक्त परमार्थ सांगतो. महादेव महाराज म्हटले, काहीतरी थोडं ज्ञानेश्वरी गीतेतलं बी सांगा बाबा. आमच्या महादेव बाबाला चांगला ऐकायची सवय. तर ज्ञानेश्वरीतलं सांगतो.
जसा एखादा सिंह रस्त्यात बसलाय, माझ्याकडे लक्ष द्या, कोण बसलाय रस्त्यात? सिंह. आणि समोरून कळप आला हत्तीचा. कोणाचा कळप आला? हत्तीचा. हत्तीच्या कळपानं पाहिलं वाटात कोण बसलाय? वनराज. सिंहाला म्हणतात गजराज. सिंहाला काय म्हणतात? गजराज. आपलं हत्तीला म्हणतात गजराज, सिंहाला काय म्हणतात? वनराज. पाहिलं वनाचा राजा रस्त्यात बसलाय, पुढचा हत्ती स्टॉप झाला, मोठ्या मोठ्यानं किंकाळ्या फोडू लागला. काय सांगू लागला? वाटसोडा पाहुणं, परिवार माझ्या बरोबर. सिंह आपली शेपटी असा जाग्यावर आपटू लागला, पण उठला नाही. का? सिंहानं हत्तीच्या कळपाला पाहून, हत्तीच्या कळपाकडे पाहून न पाहिल्यासारखं केलं. याला मराठीत अव्हेर करणं म्हणते. काय काय काय? अव्हेर करणं. आता उभी सांगतो तुम्हाला. ते देखलिया दुर्योधने. काय देखलिया? पांडवाचं सैन्य पाहिलं. कोणी पाहिलं? दुर्योधनानं. अव्हेरीले कवणे माने. त्या दुर्योधनानं पांडवाच्या सैन्याचा अव्हेर कशाप्रमाणे केला? माऊली उदाहरण देतात, जैसे न गणिजे पंचानने गजघटाते. गजघट म्हणजे हत्तीचा कळप, आणि पंचानन म्हणजे सिंह. जसा सिंह हत्तीच्या कळपाला पाहून घाबरत नाही, तसा दुर्योधन पांडवाच्या सैन्याला पाहून घाबरला नाही. धृतराष्ट्रानं विचारलं, माझा दुर्योधन न घाबरण्याचं कारण? त्यावेळेला दुर्योधन न घाबरण्याचं कारण दुर्योधन आपल्या मित्राला सांगू लागला, बरं का कर्णा, काय हे सगळे कोणा करता आलेत माहितीये का? हे माझ्या बाजूचे, हे माझ्या करता आलेले आहेत. आणि हे असे आलेले आहेत, जशी पतिव्रता पत्नी पतीशी एकनिष्ठ असती, तसं हे सगळे माझे मित्र माझ्याशी एकनिष्ठ आहे. याच्यातला एक सुद्धा मरण येणारे म्हणून रण सोडून जाणारा नाही. एवढा भरोसा दुर्योधनाचा कोणावर होता? कोण कोण होते माहितीये का? एथ विकर्ण वीरू आहे, हा अश्वत्थामा पैलप आहे, याचा आडदरू सदाव आहे कृतांत मुखी. अरे पतिव्रतेचे हृदय जैसे, पती वाचो नस्पर्शे. पुढे काय? सर्वस्व तैसे सुबट आसी. अरे हे सगळे माझ्यासाठी आलेले आहेत. हे जर विचार केला तर हे स्वतः मरण स्वीकारतील, पण मला सोडून जाणार नाही. आणि एवढं सैन्य, एवढे मोठे मोठे मित्र माझ्या बरोबर असल्यावर मला घाबरायची काय गरज आहे? असं कोण कोणाला म्हणू लागलं? कर्णाला दुर्योधन म्हणू लागला. ही गोष्ट संजय कोणाला सांगू लागला? धृतराष्ट्राला सांगू लागला. आणि म्हाताऱ्याच्या अंतकरणात गुदगुल्या होऊ लागल्या. काय? माझ्या पोराला इतके मित्र आहेत, माझ्या पोराला इतके मित्र आहेत, माझ्या पोराला इतके मित्र आहेत. तू को बरं म्हणले, बेटा थांब जरा, सब्र करो, रुको. काय? तुझ्या पोराला एवढे जरी मित्र असले, एवढे जरी महाबळी असले, तरी अंतकाळाला कामा येणार नाही. हे जाभंगाचं पहिलं चरण आहे. मित्र केला महाबळी, 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 मित्र केला महाबळी. कामालय अंतकाळी, कामालय अंतकाळी, आदि गेले राम नाम, आदि गेले अमृत. कामालय अंतकाळी, कामालय अंतकाळी, आदि गेले रामवरी दुर्योधनाला एवढा आनंद होऊ लागला, इतके मित्र आहेत माझ्या बरोबर.
जास्तीत जास्त 2 दिवसात युद्ध संपन, पांडव हारतील, राज्य मला मिळल. पण एवढे मोठे महाबळी मित्र असताना सुद्धा युद्ध सुरू झालं आणि बघता बघता एक बी मित्र राहिला नाही. मित्र संपून गेले. एकटा दुर्योधन पडला. अश्वत्थामा गेला. म्हणून लागला, दुर्योधना मला लय वाईट वाटायला लागले. त्यावेळेला मरता मरता दुर्योधनानं जे उत्तर दिलेलं आहे ते उत्तर सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि कायमच ठेवा. दुर्योधन म्हटला, अश्वत्थामा काय थोडस चुकलं. कसं काय? मला बी मित्र होता आणि अर्जुनाला बी मित्र होता, पण मी मित्र महाबळी केला आणि अर्जुनानं मित्र मात्र देव केला. ज्यानं देव मित्र केला त्याचा विजय झाला आणि व्यवहारातला महाबळी मित्र करून माझा सत्यानाश झाला. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुम्ही मित्राच्या भरोश्यावर जर राहत असाल, हे मित्र तुम्हाला व्यवहारात 10-5 रुपयाचं काम करू शकते, अडकलेलं तुमचं हे करू शकतात, पण मित्र मात्र मृत्यूच्या वेळेला तुम्हाला कामा येणार नाही. मित्र केला महाबळी कामा नये अंतकाळी. पर मग अंतकाळाच्या वेळेला कामाला येणार काय? महाराज म्हणतात, अंतकाळाच्या वेळेला कामाला येणार फक्त राम नाम आहे. काय? राम नाम आहे. बरं बरं, काळ अंतकाळाला जर रामनाम उपयोगाला येणार असेल तर मग मी सुद्धा रामनाम घेईल. कधी घेईल? थोडं मी अगोदर हे सगळं संसाराचं करतो, मग एकदा लेकरा बाळाचे लग्न झाले, नातू शाळात चालले की मग मला काय नाही, मी वाट्यावर बसत जाईन आणि दिवसभर राम 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 करीन. हा? नंतर काय करायचं? आपल्याला तेच करायचंय, राम रामच करायचंय नंतर शेवटी. महाराज म्हणतात, तुला आता कायच म्हणू गडे, काय तू काय कर, हे जे तुला आता करायचे राम राम नंतर म्हणायचंय ना, तर तू ते जे आता करायचे ते कवा बी कर, पण तू राम राम आधी म्हण. राम राम स्मराधे, राम राम स्मरावे, नाव करा गाठ घाला मूळबंदी, करा गाठ घाला मूळबंदी. साठवावू घिया उपाधी, साठवावू उपाधी, लक्षणावरी राहा गोविंदी गाव. राम राम स्मराधी, लक्षणावरी राहा गोविंदी, राम राम स्मरारे, राम राम स्मराधे. नाभो करा गाठ घाला मूळ बंदी, साठा वावगी उपाधी, लक्ष लावणी राहो विरतिका. राम राम स्मरारे, नाभो करा गाठ घाला मूळ बंदी, उपाधी, लक्ष लावणी राहो विरतिका. गोड प्रमाण दिलंय. माणसं म्हणतात मग निवांत झाल्यावर देवा दिवच करायचं आपल्याला. निवांत झालं, निवांत का होणार? एक माणूस आहे ना, समुद्राला आंघोळ करायला गेला, कपडे बिपडे काढले आणि समुद्रात आंघोळ करायची. 3 घंटे कडेवरच उभा होता, काठावरच उभा होता. एक पैलवान आला, मला तुला कुस्ती खेळायची का? म्हणलं नाही हो. आणि मग कपडे काढून 3 घंट्यापासून उभं करून राहिला, तुम्हाला मला आंघोळ करायची. अरे म्हणले, मग 3 तास झाले ना आंघोळ करायला तुला, जाय ना मधात. तेव्हा म्हणला, काय नाही, ह्या लाटा लयची आल्या, या जरा लाटा अशा थांबल्या ना मग मला आंघोळ करायची. तो शहाणाग्रस्त म्हणला, तो इथं उभा राहून मेला तरी तुला आंघोळ होणार नाही का? समुद्र येतो, त्याच्या लाटा कवाच बंद होत नाही, मग लाटा चालू असतानाच आंघोळ करावं लागत असते. लाटा थांबायची वाट पाहणारा जसा संपून जाईन पण लाटा संपत नाहीत, तसं संसारातले काम संपल्यावर मी राम राम म्हणीन असं म्हणणारा स्वतः संपतो पण काम संपत नाही. लक्षात येते ना तुमच्या? काम संपत नाहीत कधी, काम चालू असतानाच कामामध्ये काम. काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल तू. आधी राम राम घ्या. जे आधी करायचंय ना लोक त्याला नंतर करू म्हणते. जे महत्वाचं आहे त्यालाच किंमत देत नाहीत. जे महत्वाचं आहे ना, गुरुवर्य कोठाळकर महाराजांनी सांगितलेली गोष्ट आहे, मला तशी माझ्या वयाला शोभत नाही पण सांगतो तरी. एका बाईला लय दिवसानंतर लेकरू झालं. काय तिला आनंद आला, काय तिला आनंद आला. आणि तिनं ते लेकरू पाळण्यात ठेवलं, कुंटलभर फुलं आणली आणि फुलाची रांगोळी काढू लागली बाहेर.
फुलाची रांगोळी काढली, सुस्वागमत सुस्वागतम. फुलाची रांगोळी काय काढायली, पाहणा काय सजवायला लागली, काय आलेल्या लोकांचा सत्कार करायचा त्या बाईला. तिला खूप आनंद झालाय, काय झाले माझ्या घरी बाळ जन्माला आले. आणि तिच्या या सजावटीमध्ये त्या लेकराला भूक लागली, मरणाचा आरडायला लेकरू. आता मला सांगा, तिनं फुलाची सजावट करणं आधी करायचं का बाळाला पाजायला आधी करायचं? जे काम करायचं आधी ते ठुलं माग, नको ते काम आपण आधी करतो. अरे जीवनात जन्माला आल्यानंतर सगळ्यात आधी काय करायचं असेल, आपल्या उद्धाराचं साधन केलं पाहिजे. आधी काय करायचं? आधी राम राम स्मराधी. नंतर म्हणल्याच्या नंतर का लाहो करा. लाहो करा म्हणजे त्वरा करा. लाहो करा मुळ घाट घाला बंदी, सांडा वाहू घ्या उपाधी, लक्ष लावून राहा गोविंदी गा. महाराज म्हणतात, तुम्हाला मित्र अंतकाळाच्या वेळेला कामाला येणार नाही, म्हणून तुम्ही सुद्धा काय करा, आधी राम राम घ्या. आधी राम राम घ्या. आधी घे रे राम नाम, आधी घे रे राम नाम, आधी घे रे राम नाम, सामान हरी हा उत्तम. आधी घे रे राम नाम, हरी हा उत्तम. आधी घे रे राम नाम, आधी घेरे राम नाम, सामा भरी हा उत्तम. नाही तरी यमदात खातो कर करा. आधी काय करा, आधी तू देवाचं नाव घे, राम राम म्हण. कुठं म्हणू, कुठं बी म्हण, जशा अवस्थेत असतील तशा अवस्थेत राम राम म्हण. काय होईल राम राम म्हटल्यानंतर? बाबा रे, हे रामनामच तुला मृत्यूच्या वेळेला सहाय्य करील. हे रामनामच तुला मृत्यूच्या दुःखातून तारील. मित्र नाही तारणार. महाबळी जरी मित्र असला तरी तुला तो मित्र मृत्यूच्या तडाख्यातून नाही सोडवणार. काय कर, राम राम म्हण. आधी घेरे राम राम. काय कर, राम नामाचा बाण तू काय कर, आपल्या भात्यात कायम सज्ज ठेव. सामा भरी हा उत्तम. राम नामाचा बाण तू सज्ज करून जीवन जग. जर तू रामनामाला घ्यायला उशीर केलास, किंवा तू रामनाम न घेता बाकीचा काय उपद्व्याप केला, तर यम काय करतो, नाही तरी यम दात खातो कर करा. यमाला लय राग येतो. कोणाचा? देवाचं नाव न घेणाराच यमाला लय राग येतो. आणि पुन्हा यम मधून मधून म्हणतोय, बेट्या नको घेऊ, शेवटी गाठ माया संघाची. मग मला असं वाटतंय, ज्याला यमाचं भेव वाटतंय का, त्यानं 12 भानगडी न उरकिता, काही न बोलता फक्त काय म्हणायला पाहिजे, राम 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 राम, निरंतर राम राम म्हणा. जीवनाचं तुम्हाला सारच सांगतो, काय बरं का, आपल्या बरोबर आपल्याला मृत्यूच्या दुःखातून सोडणार फक्त काय, रामनामच. आता आपल्या उस्मानपूरच्या स्टेशनला पहिले इतक्या रेल्वे थांबत, आणि थांबल्या तरी आता समजा आपण प्रवासाला बसलो, रेल्वे मध्ये बसल्यानंतर तुम्ही उगच माणसाच्या चेहऱ्याकडे बघा. काही माणसाचे चेहरे प्रसन्न, काही माणसाचे चेहरे पडलेले असते. ज्याचा चेहरा पडलेला का, फक्त त्याच्या जवळ जाऊन म्हणा तिकीट नाही काढलं वाटत, ते म्हणते घाई घाई मध्ये तिकीटच भेटलं. भीती त्याच्या चेहऱ्यावरच असते. प्रवास करणाऱ्या त्या प्रवाशाला भीती आहे ज्याच्याजवळ काही नाही.
हा योग असा आहे, जेव्हा आपल्याकडे तिकीट असतंय तेव्हा कुत्रे विचारित नाही, आणि ज्या दिवशी तिकीट नाही त्या दिवशी पहिला टीशी आपल्याकडेच येते. तिकीट साहेब मी गडबडीनं बसलो, काय हरकत नाही. गडबडीनं बस नाही तर परभणीतून बस, मला काही काही घेणं देणं नाही. 500 रुपये दंड, खिशात 50च असते, तिकीट 10च रुपये असते. साहेब पैसे नाही, नाही का, ठीक आहे मी स्क्वॉडला बोलवतो. ते स्क्वॉडला बोलवते, संभाजीनगरला नेते, तिथं त्याला 2-4 फटके बी हाणते आणि पुन्हा त्याला वाऱ्या करायला लावते. कोणत्या? रेल्वेचं कोर्ट बाकीच्या कोर्टापेक्षा भयानक आहे, आपल्या सगळ्याला अनुभव आहे. बाकीच्या कोर्टाला खेटलेलं परवडलं, पण रेल्वेच्या कोर्टाला खेटलेलं परवडत नाही. मला सांगा, प्रवासात जर आपल्याला कोर्टाच्या खेट्या हाणायच्या नसतील, चक्रा हाणायच्या नसतील, आपण काय केलं पाहिजे? तुम्ही प्रवासाला जाताना तिकीट घेऊन बसा, तुम्हाला अजिबात घाबरायची गरज नाही. काळ्या कोट्यावाला आलं की त्याच्या डोळ्यात डोळे टाका, काय रे तिकीट, हे बघ तिकीट दाखवलं की ते म्हणते बसा बसा, काही हरकत नाही. जसं रेल्वेच्या प्रवासात तिकीट ज्याच्याकडे त्याला काळ्या कोटावाला काहीच करीत नाही, आणि जीवनाच्या प्रवासात रामनामाचं तिकीट ज्याच्याकडे त्याला यम काहीच करीत नाही. यम त्याला काहीच करीत नाही, फक्त रामनामाचं तिकीट आपल्या जवळ राहू द्या. मी तर म्हणतो ना, कुळात एक बी रामनाम धारक असताना, एक बी काय 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 आपल्या कुळात एक बी रामनाम धारक असला तर बाकीच्याला सुद्धा तारून नेण्याची ताकद एका नामधारकात आहे. त्याच्याकरता गुरुवारी बाबांनी सांगितलेला दृष्टांत, एकच रामनामावालं सगळ्या कुळाला उद्धारून करू, मातृ पितृ भ्राता सगोत्रापार सगळ्याचा उद्धार करण्याचं सामर्थ्य एका रामनाम धारकामध्ये. एक जणाजवळ असलं तरी बाकीच्या चिंता करायची नाही. उदाहरण सांगतो तुम्हाला, जुना काळ होता आणि इथून आम्हाला जालन्याला जायचं होतं. कुठून? उस्मानपूरहून. लक्ष द्यावर का. आणि पहिल्यांदा आता नव्हतं, हा श्रीरामपूर, बरं बाबा, हो हो श्रीराम, माझ्या ध्यानातच येणार रे मुक्तेश्वरा. श्रीरामपूर वरून कुठं जायचं होतं? आम्हाला जालन्याला जायचं होतं. किती जण होतो आम्ही? 10 जण होतो. किती? आणि पहिलं कसं होतं, कॉम्प्युटरचं तिकीट नव्हतं, एका तिकीटात 4 जण. पहिले एका माणसाला एकच खाकीचं तिकीट भेटायचं. घे बाबा तिकीट. लय आता सुविधा झाल्या म्हणाच काय नाही. मग आम्ही रांगेला उभं राहिलो आणि रेल्वे धकली. ते स्टेशन मास्तर मला आता नाही देत बाकीच्या तिकीट. मग कसं करायचं? अरे बसा बसा, ज्या जगात तिकीट होतं मला बसा. ते 9 जण म्हणले बसा काय बसा, आणि तो बुवा भेटला तर पुन्हा आणायच्या का चक्रा त्या आरसूलच्या, तुम्हाला काय करायचं बसा. बसा म्हणले तर बसले. तिकीट किती जणांजवळ होतं? फुकट किती जण होते? 9 जण होते त्याची फुकट. हा 9 जण, हा म्हणजे 9 जण फुकट बसले होते. आता ऐका, योग असा ह्यो काय म्हणला, फक्त तिकीट वाला म्हणजे ते आला ना, ते आपलं चेक करणारा, तुम्ही घाबरू नका आणि तिकीट विचारलं तर माझ्याकडे बोट करा फक्त. योग असा यायनं गाडीत बसणं, चेकिंग वाला आला. हे 9 जण चेहरे पडले तर मला तुम्हाला आधीच सांगितलं होतं, चेहरे पाडू नका माझ्याजवळ तिकीट म्हणा तुम्ही. तिकीट मास्तर आता चेकर जवळ आल्या बरोबर ह्यो काय म्हणला, मी पुढच्या डब्यात जातो रे. कोण? त्याच्याकडे तिकीट होतं ते. पुढच्या डब्यात जातो म्हणल्यानंतर टीशी आला, मी पुढच्या डब्यात जातो असं म्हणून गडबडीनं हे पुढे निघालं. त्या टीशीनं काय केलं, हे 9 जण सोडेन त्याच्याच मागं लागलं. ऐ थांब पुढं. योगायोग त्या बोगीचे 2-3 डबे असे मधून जायचे होते, आणि असं करता करता हे पुढं टीशी माग सगळे डबे सोडून दिले. जालना आल्यावर तिकीट टीशी म्हणला, मी तुझ्या माग लागलो कवाचा आणि तू पुढं पुढे चालला, तिकीट दाखव. लगेच त्यानं खिशातून काढ, हे काय तिकीट? म्हणलं मग येड्यात तुझ्याजवळ तिकीट होतं तर पळू कम लागला? ते म्हणला मर्जी मेरी, माया मनावर आहे म्हणला, मी पुढे जाईन तर जागेवर बसन. पण त्या गडबडीत काय टीशी पुढे गेला आणि जालना आलं. हे मला उतरा, काम झालंय. तिकीट किती जणांजवळ होतं? प्रवास किती जण झाला? जर साधारण एक तिकीट जर 9 जणाला सुखरूप नेऊ शकतं, तर एक राम नामधारक सगळ्या कुळाला उद्धार करू शकतो. म्हणून बापू, आधी घेरे राम नाम, सामा भरी हा उत्तम, नाही तरी यम दात खातो करकरा. काय करायचं? जास्त शहाणपणा करायला लागला की त्याच्या मुस्काडातच आणायची. काय करायची? काय करायची? तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, आता भरी हरी राम नामे, आता बरा हरी राम माने, आता बरा हरी राम माने. राम राम स्मराधी, आधी राम राम घ्या.
सामा भरी आ उत्तम भाता भरा हरी नाम बाणे राम बाणे राम नामाचा बाण लावलेला असला काळ तुमच्याकडे असा डोळे उघडून सुद्धा पाहणार नाही हो. तुम्ही राम नाम जर निरंतर घेतलं मी तुम्हाला कोणत्याच गोष्टीची गॅरंटी देऊ शकत नाही. ऐका ऐका, एक कीर्तनकार म्हणून जिम्मेदारीनं जबाबदारीनं बोलतो. काय मी तुम्हाला इथून पुढची कोणतीच गॅरंटी देत नाही, कशाचीच देत नाही. माझीच गॅरंटी नाही तर मी तुमची काय देऊ? काय म्हणतो मी? कोणतीच गॅरंटी देत नाही, पण एक गॅरंटी मी तुम्हाला बॉन्डवर लिहून देऊ शकतो. का राम नाम घेणाऱ्याला काळ काहीच करीत नाही, एवढीच गॅरंटी देऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त मला दुसरं काहीच माहित नाही. राम नाम घेणाऱ्याला काळ काहीच करणार नाही. आणि जर राम नाम नाही घेतलं तर मग काळ नुसते दात खातोय. तुम्हाला दात खायचं म्हणजे माहिती आहे का नाही काय माहिती? तुम्ही लय साधे बोळे लोक आहे, तुम्हाला माहितच नाही दात कसे खाते. जाऊ द्या, माणसाचे नसले माहित तरी वानराचे माहित असते ना. वानर तर आहेतच ना तुमच्या गावाला. कसे दात खातेत वानर एकमेकावर? मला तर वाटते वानर तरी कवा कवा दात खाते. काही काही माणसं तर वानरापेक्षा पुढचे आहेत, कवा बी दात खाते. काही माणसं जागृतीत दात खातील याच्यात नवल नाही. काही माणसं झोपीत बी दात खाते. कोणाच्या जवळ शेजारी झोपलं नसते कर 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 कर. काय माणसं, जसं आपण दात खातो राग आल्यानंतर एखाद्यावर, तसं काळ सुद्धा आपल्यावर दात खातो. मग बाबा मित्र आम्हाला उपयोग येणार नाही, आधी आम्ही रामनाम घ्यायला पाहिजे. आमच्याजवळ पैसा बराच आहे, पैसा भरपूर आहे आमच्याजवळ, तर पैसा असल्यावर तरी काळ आम्हाला सुट्टी देईल ना. महाराज म्हणतात अरे वेळ्या, तू धन किती जरी कोटी कमवलं तर काळ मात्र तुला नेल्याशिवाय धन कमविले कोट्यान कोटी, धन कमविले कोट्यान कोटी, धन कमविले कोट्यान कोटी, कमविले कोट्यान कोटी, धन मिळविले कोट्यान कोटी, धन मिळविले कोट्यान कोटी, धन काळ घेत सोडी, काळ घेत सोडी, काळ घेत धन मिळविले कोट्यानु कोटी संगे नये बालंगोटी. हे प्रमाण दुसरं. धन मिळविले कोटी, भरपूर धन कमीला असतील तो गड्या, पण हे धन तुला मृत्यूच्या वेळेला उपयोगाला येणार. कोणतं धन मृत्यूच्या उपयोगाला येणार आहे? पैसा नावाचं धन मरताना जर उपयोगाला आला असतं तर लक्ष देऊ नाही का माझं वाक्य, श्रीमंत लोक मेलेत नसते. म्हणतात ना भाई, श्रीमंत लोक मेले असते दादा. ज्याचा मोठा वशिला त्याचं कुत्र बी काशीला. पैशावाल्यानं काय केलं असतं, यमा संघ शटिंग लावली असते. यमाला म्हणले असते, यम दादा तुला काय पाहिजे जाऊ देतो, पांढरीचं 2 एकर तुझ्या नावचं लिहून देतो, पांढरीचं. पण हे धन त्या यमाच्या बाबतीत उपयोगाला येत नाही. एक महात्म्याने एक वाक्य सांगितलेलं, आता तुम्ही लक्ष देऊ नये का. वाक्य असं आहे, मरणाऱ्या माणसाच्या अंगावर जे कपडा टाकतात का त्याला हिंदीमध्ये कफन म्हणते. मरणाऱ्या माणसाच्या अंगावर जो पांढरा कपडा टाकतात ना त्याला काय म्हणतात? कफन म्हणतात. कफन जाऊ द्या, आपण नुसता कपडाच म्हणू. मंडळी, त्या कपड्याला खिसा असते का? मेलेल्या माणसाला सोयीचे पण कपडे घालू नये असं शास्त्र आहे. मेलेल्या माणसाला कपडे कसे घालतात? उलटे घालतात. मला माहितच नव्हतं उलटे का घालतात. उलटे याच्यासाठी घालतात की त्याच्या खिशात काही बसू नये म्हणून कपडे सुद्धा उलटे करते. लक्षात ठेवा, कपड्याला खिसा नसतो, पांढऱ्या कपड्याला खिसा नसतो आणि मसन वाट्यात अलमारी नसते. एका महात्म्यानं म्हटलंय ना, कफन को जेब होता है ना स्मशान में अलमारी. कपड्याला खिसे नसतात, स्मशान भूमीमध्ये अलमारी नसती, येणारा यमदूत नाही का लाच घेत नाही.
ना कफन को जेब होता है ना शमशान में अलमारी, मृत्यू का फरिश्ता तो रिश्वत भी नहीं लेता. जर त्यानं लाच घेतली असती तर मला असं वाटतंय मी तर इतक्या वर्षाच्या कीर्तनाचे सगळं पाकिट त्याला देऊन टाकलं असतं. हा? मला सहोदी तुही मै शेटिंग हाय तात्या. तात्या म्हणते तुम्ही दिले असते पाकिट आम्ही काय दिलं असतं. 2-3 तुरीच्या पेट्या द्यायच्या तुम्ही बी त्याला काय व्हायला लागले वय. सज्जन हो मृत्यू काळ कोणाकडून काही धन हे धन आहे ना बस व्यवहारापुरतं तुम्हाला मान देऊ शकतं. मृत्यूच्या दरबारामध्ये धन उपयोगाला येत नाही. काय येतं ना धनदारा सुख साथी सगळे राखतील दरवाजा धनदारा सारे सगळे राखतील दरबारा अंधकारी देतील लोटून अंधकारी देतील लोटून काढून घेती साजारे बदलती माझा बहुधा कुठेही ओळखतीला अवतारे बदलती माझा बहुधा कुठेही ओळखतीला अवतारे बदलती माझा बहुधा टाळ्या वाजवा कडे एकदा. फक्त हे काय करायचं मध्यम मध्ये म्हणलं ना मग अरे सा मग उठवरी भोगसी मोजारे मग येते माझ्या फौजा. असं मध्यम मध्ये म्हणलं मग नाही तो जाऊ द्या. धन आपल्याला उपयोगाला येणार नाही. धन मिळविले कोडी काळ घेतल्यानं सोडी. मग धन नको का अवश्य पैसा गाठीमध्ये राहू द्या तुमच्या जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. पण एक धन आपल्या सगळ्याच्या जीवनामध्ये असलं पाहिजे. कोणतो राम नाम के हीरे मोती मैं बिखराओ गली गली ले लो रे कोई नाम का प्याला शोर मचाओ गली गली. ऐका ऐका ज्यांनी ज्यांनी हे रामनामाचं धन आपल्या जवळ कमवलं ठेवलं ते खरे मालदार झाले. जिन जिन ने यह मोती लूटे ओ तो माला माल हुए धन दौलत के बने पुजारी आखिर वो बेहाल हुए. चांदी सोने वाले सुन लो. सोन्या चांदी वाल्यांनो ऐका गड्या बात बताऊ खरी खरी ले लो रे कोई नाम का प्याला शोर मचाओ गली गली. धन रामनामाचा आपल्या गाठी पदरी. बाबा काय मित्र कामाला येणार नाही धन कामाला येणार नाही. बर आमचा परिवार लय भारी आहे. कामनाय परिवार सैन्य लोक बहु फार सैन्य लोक बहु फार सैन्य लोक बहु फार कामनाय परिवार सैन्य लोक बहु फार सैन्य लोक बहु फार सैन्य लोक बहु कामा नाही हा परिवार. परिवार आपल्या कामाला येणार नाही. खरंच कोणाला परिवार उपयोगाला परिवार आहे आपण आपल्या परिवारात राहायचं. माझा वाढवत कामा नाही परिवार. परिवार आपल्या कामाला येणार नाही. कोणाला आला परिवार कामाला आपला परिवार तरी आहे केवढा. लय मोठ्या मोठ्या परिवारातल्या लोकांना त्याचा परिवार उपयोगाला आला नाही. सगळ्यात मोठा परिवार कोणाचा होता रावणाचा. 80,000 तर बायका होते बिचाऱ्याला. 1 लाख पोरण 1.25 लाख नातू होते. खासदार व्हायला उभं राहिला असता तर एक बी मतदान त्याला बाहेरून घ्यायचं काम नव्हतं. एवढा मोठा रावणाचा परिवार असताना काय झालं त्याच्या परिवारात आला त्याचा परिवार उपयोगाला कामा नाही हा परिवार. बरं सैन्य कोणाचं सैन्य
देशामध्ये आपल्या जग जिंकणारा होता एक, त्याचं नाव होतं सिकंदर. काय नाव होतं त्याचं? सिकंदर. म्हणून तेव्हापासून म्हणतात जो जीता वही सिकंदर. सिकंदर अहो एवढा त्यानं सगळं जग जिंकलं. मेला तर मेल्यानंतर त्यानं काय केलं सांगितलं, एका बाजूला मी कमवलेली सगळी संपत्ती ठेवा आणि एका बाजूला माझं सगळं सैन्य ठेवा आणि मेल्यानंतर मला बांधल्यावर फक्त माझं काय करा, ती डोली असेल ना त्या डोलीच्या बाहेर माझे हात बाहेर काढा. कशामुळे त्यानं तसं केलं त्याला सांगायचं होतं की या हातानं मी स्वतःला बी म्हणजे सुख नाही दिलं आणि दुसऱ्याला बी सुखामध्ये मी नाही का जगू दिलं नाही. या हातानं लय वाईट केलं. एवढं मोठं धन आणि एवढं मोठं सैन्य माझ्या जवळ आहे, पण मी तुम्हाला हे सांगतोय, हे दादा दादा तिकडचा विको कमी कर, माझा बी विको कमी कर थोडासा, तिकडचा पण विको कमी कर थोडासा, हा माझा विको कमी कर थोडासा, हा असा बस राहू दे, फक्त आवाज दे. मी एवढं कमवलं पण एवढं कमवून सुद्धा माझ्या हातात मी येताना बी रिकामे हात घेऊन आलो होतो आणि जाताना बी मी काय करायलो, खाली हात आया था तो खाली हात जाएगा. रिकाम्या हातानं आलो रिकाम्या हातानं चाललो, मला काही नेता येईल. म्हणून सैन्य बी माझं इथंच आहे, धन बी मी कमवलेलं इथंच आहे, परिवार बी माझा इथंच आहे, माझ्या बरोबर काहीच येईना हे सिकंदरानं आपल्याला दाखवून दिलं. तरी बी लोक त्याच्याच मागे लागले. हा कामा नाही परिवार. काही काही लोकांना बळाचा खूप अभिमान असतो. बळ काही काही लोकांच्या अंगात ताकद असली ना, ते रेल्वेत गेले तरी भांडण करते, एसटीत बसले तरी भांडण. काही काही लोकांना म्हणजे आपल्या ताकदीचा लयच अभिमान. आमच्या दिंडीमध्ये नाही का, पुढची दिंडी होती, त्या दिंडीत एक माणूस होता 6-6.5 फूट उंच होता आणि असा इतका म्हणजे तगडा होता, तुम्हाला काय सांगा. असं जर चालला ना समजा असं वाटानं, नुसता असा हात केला की 5-25 वारकरी धक्क्यात ढकलून द्यायचा दिंडीच्या बाहेर. इतकं. आणि तो दिंडीच्या बाहेरून चालायचा का, समजा कोणी दिंडीतून असं शिरायचा प्रयत्न केला की असं जसं काय चेंडू उचलावा तसा माणसाला उचलून फेकीत होता. दिंडी नंबर 27 मध्ये होता. आपण 29 मध्ये चालायचो, 27 मध्ये. मी रोज दिंडीतलं भजन आटपलं 2 मिनिटं मी त्याला बघायला जायचो आणि बघायला गेल्यावर नुसतं म्हणायचं राम राम. तुम्ही महाराज जय हरी. तो काय मला म्हणायचं माहितीये का, तुम्ही महाराज असून मला राम राम म्हणता, जय हरी का म्हणत नाही. मी म्हणलो बाबा तुम्हाला मी राम राम याच्यामुळे म्हणतो, तुमच्याकडे पाहिलं की मला हनुमंताची आठवण येते. म्हणलं महाराज देवान दिलंय शरीर, ताकद आहे. काही म्हणला हो. मी एके दिवशी काय म्हणलं, एक बोलू का तुम्हाला. काय तुम्ही नाही वारकरी नाही का, अशा दिंडीत घुसताना लयच भारी फेकता. ते मला काहीच नाही महाराज. मागच्या वर्षी ते एक म्हातारा धरलं असं फेकलं ना, किलोमीटरच्या दगडावर आपल्याला हाड मोडत आणखीन उठलं नाही. त्याला वाटलं महाराज माझं कौतुकच करायला. आणि मी म्हटलं पाटील लय ताकदीवर गर्व करू नका बरं. चांगल्या चांगल्याचं बळ काळानं काय केलं, जिरून टाकलं. तुम्ही तुमच्या बळावर खूप काही काही अभिमान करू नका. ते म्हणलं महाराज रागच येतो बघा मला, माझं शरीर दांडगण राग दांडग आहे. मी म्हणलं एवढा राग नका करू तुम्ही, राग करणं चांगलं नसतंय. ते राग रागच करायचा. लय वारकरी त्यानं धरू फेकले असे बाहेर. दिंडीत कोणी घुसू देत नाही दिंडीत. वारकरी कोणी दिंडीत चालला, नवीन माणसाचं माहित नसतं, धरलं की असं जे केळाच्या सालपटान पाय घसरला गाड्याचा, 3 ठिकाणी टंगड मोडलं. 4 वर्ष झालं दिंडीतच नाही द्या. मी म्हणलं वारकरी आता सुखानं चालायले दिंडीत. म्हणलं कस काय हो. म्हणलं तुम्ही नाही तर ढकलून द्यायलाच कोणी नाही ना. माणसाने जास्त बळाचा अभिमान करू नये. केवढं जरी बळ असलं तर काळाच्या पुढं कोणाचंच बळ चलत नाही. ऐका, आता आम्ही ज्या संस्थेत शिकलो ती संस्था सद्गुरु जोग महाराजांची. संपाद्य ज्ञानांची विधाय भक्ती विलोकितो येन समाधिराज वैराग्ययुक्तम सुविचारयुक्तम नमामि जोगम सद्गुरु. सद्गुरु जोग महाराज पंढरपुरामध्ये त्याने एवढा मोठा पैलवान खाली पाडला आणि त्या पैलवानाला पाडल्याच्या नंतर जोग महाराजाला वाटलं त्यांचे भाऊ पांडू महाराज त्यांना खूप शबासकी देतील. पण पांडू महाराजांनी त्याला सांगितलं तू
एवढा मोठा पैलवान जरी पाडला असला तरी आणखीन एक पैलवान आहे, त्याला आणखीन आपल्याला पाडायचंय. म्हणजे कोणता पैलवान आहे? मग पांडुभावानं सद्गुरु जोग महाराजाला सांगितलं, तू भारतातल्या सगळ्यात मोठ्या पैलवानाला पाडलं, पण या पैलवानाला पाडण्याचं बळ काळ नावाच्या बळाला चालत नाही. गोवारी तुमचा बळ तुमचे बळ हे आपल्या संसारातलं बळ तोपर्यंतच कामाला येते. जब आला नाही काळ, काळाच्या पुढे कोणाचंच बळ चलत नाही, किती बलवान असू द्या, पण काळावर सुद्धा राम नाम घेणाऱ्याचं बळ चलते. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, काळाचं सुद्धा बळ कोणावर चालत नाही, राम नाम घेणाऱ्यावर. सगळ्या कीर्तनाचं सार इतकंच आहे, राम नाम घ्या. खूप रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जपा, रामकृष्ण हरी जपा, आणि चुकवा 84च्या खेपा. जन्म एवढ्यासाठीच झाला बर का बापा. तुका म्हणे बापा, बापा तुका म्हणे बापा, बापा तुका म्हणे बापा, तुका म्हणे बापा. खेपा चुकवा 84च्या खेपा, आधी घे रे राम नाम, हो सामा भरी हा उत्तम. कवी 84च्या खेपा, चुकवी 84च्या खेपा, आधी घे रे राम ठोपार कुमारी जय तुका म्हणे बापा चुकवी 84च्या खेपा. तुकोबार आहे आपल्या सगळ्यांना विनंती करतात, अरे बापा मी तुला विनंती करतो, तुझा जन्म 84च्या खेपा चुकवण्याकरता झालेला आहे, आणि 84च्या खेपा चुकवण्याचं सामर्थ्य फक्त रामनामामध्ये आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी रामनाम घेतलं पाहिजे, रामनामाचा जप केला पाहिजे, जितकं होईल तितकं रामनामाचं चिंतन केलं पाहिजे. कसं करायला पाहिजे चिंतन? 2 मिनिटं मी पुढे म्हणतो, तुम्ही सगळ्यांना माझ्या मागे म्हणा. श्रीराम जय राम, जय जय